महिला क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा इंदूरमध्ये झालेला विनयभंग ही देशासाठी लाजिरवाणी घटना आहे। अशा घटनांमुळे बाहेरच्या देशात आपली प्रतिमा खराब होतेच, पण त्यातील आणखी व्यापक प्रश्न आहे तो देशातील महिला खरोखरच सुरक्षित आहेत का? जवळपास प्रत्येक राज्यात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागतं। राज्यातील अलीकडील काळात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण समाजाला हादरवून सोडले। देशातील विविध भागात घडलेल्या बलात्कार, खून आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या मालिकेमुळे जनतेचा संयम सुटू लागलाय। राज्यातील मराठवाड्यात तर 3 हत्याकांडांनी म्हणजेच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्याकांडांनी महाराष्ट्र हादरवून सोडलाय। त्यातच पुण्यात वैष्णवी हगवणे यांचं आत्महत्या प्रकरण, नुकतेच घडलेले फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांचे आत्महत्या की हत्या प्रकरण, आणि आता नागपुरात 12 वर्षांच्या 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसतोय, तो म्हणजे राज्य यंत्रणेचे आणि पोलीस यंत्रणेचे संपूर्ण अपयश। जेव्हा या प्रकारच्या गुन्ह्यांची मालिका राज्यभर पसरते तेव्हा ती केवळ काही गुन्हेगारांची बाब राहत नाही, ती व्यवस्थेच्या गाभ्यातील दोष दाखवते। आणि या कुजलेल्या व्यवस्थेला जबाबदार असणारा घटक म्हणजे राजकीय नेतृत्व। राज्याचे गृह खातेच जर गुन्हे रोखण्यात अपयशी ठरले तर त्या खात्याच्या प्रमुखांनी अशा गुन्ह्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी, कारण राज्यातील पोलीस दलावरील जनतेचा विश्वास उडत चाललाय। पोलीस अधिकारी आणि खालच्या पातळीवरील कर्मचारी हे गुन्हेगारांशी संगनमत करून तपास लांबवतात, पुरावे नष्ट करतात किंवा पीडितांच्या कुटुंबियांवर दबाव आणतात असा आरोप वजा दोष पोलीस प्रशासनावर केला जातोय। तशी अनेक उदाहरणे समोर देखील येत आहेत। पोलीस यंत्रणा आता जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हे तर सत्तेच्या सोयीसाठी कार्यरत आहे असंही बोललं जातंय। कुठल्याही राज्यात राजकीय जबाबदारी ही केवळ घोषणांच्या, दौऱ्यांच्या किंवा घटनांनंतरच्या भावनिक वक्तव्यांच्या स्वरूपात पूर्ण होत नाही। लोकशाहीत जबाबदारीचा अर्थ असतो चुका झाल्यास पदत्याग करणे। अनेक प्रगत देशांमध्ये एका घटनेत सुद्धा प्रशासनिक त्रुटी झाल्यास संबंधित मंत्री राजीनामा देतात, कारण ते नैतिक जबाबदारी मानतात। आपल्याकडेही लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वे अपघात झाल्यावर असाच राजीनामा दिला होता। पण आपल्या राज्यात तसेच देशात दररोज एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असतानाही, दर तासाला एक शेतकरी आत्महत्या होत असतानाही संबंधित व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारत नाही। ही गोष्ट केवळ राजकीय असंवेदनशीलता नव्हे तर मानवतेविषयीच्या निष्काळजीपणाचे आणि कर्तव्यातील निगरगट्टपणाचे निदर्शक आहे। राज्याची स्थिती केवळ कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे तर नैतिक पातळीवरही ढासळलेली आहे। सामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की न्याय मिळणार नाही, गुन्हेगार राजकीय पाठबळाने वाचतील आणि पीडित कुटुंबे हतबल राहतील। अशा वेळी समाजाचा संयम सुटतो आणि लोकशाहीवरील विश्वास डळमळू लागतो। हे केवळ एका सरकारचे अपयश नाही तर हा संपूर्ण व्यवस्थेचा अधःपतन आहे। राज्य चालवताना सुरक्षेची जबाबदारी सर्वात मोठी असते, पण जेव्हा ती जबाबदारी निभावली जात नाही तेव्हा जनतेची मानसिकता शासनाच्या विरोधात उद्रेक करण्याइतपत जाते। ये जो पब्लिक है ये सब जानती है ते शेवटी खरेच मानावे लागेल। जनतेच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या 12 वर्षात देशात गुन्ह्यांची वाढ, पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या सुरक्षेवरील दुर्लक्ष हे सत्य लपवता येणार नाही। राज्यकर्त्यांनी आपल्या पदावर राहून या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेले नाही, उलट जनतेचा विश्वासच कमी केलाय। आज नागपूरच्या त्या लहान मुलीचा आक्रोश, वैष्णवी आणि संपदा यांसारख्या पीडितांचा वेदनादायक शेवट आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा इंदूरमध्ये भर दिवसा झालेला विनयभंग, या सर्व घटना प्रशासनाच्या अपयशाची प्रतिमा आहे। हा केवळ गुन्हेगारांचा प्रश्न नाही तर सत्तेच्या अंधारात लपलेल्या असंवेदनशीलतेचा प्रश्न आहे। जर मुख्यमंत्रीच अशा घटनांवर आम्ही दोषींना निश्चितपणे पुरेपूर शासन करू असा बोलघेवडेपणा करत मागील दाराने पाठीशी घालणार असतील तर मग कोण काय बोलणार? त्यामुळे आता जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या शिंदे आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।